जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम, भाग 16. आरव बाहेर निघून गेल्यावर आरोही खाली बसून पडते आणि रडायला लागते. पण हे सर्व बघून एक व्यक्ती एका कोपऱ्यात उभी राहून हसत होती. ती म्हणजे समयरा. ती स्वतःशीच म्हणते, आरोही, ही तुझी शिक्षा आहे. तू आरवला माझ्यापासून लांब करायला निघाली होतीस ना? आता बघ तुझी काय अवस्था झाली आहे. हेच तर मला पाहिजे होते आणि म्हणून मी या मध्ये हरिकाकांना सामील केलं. माझं खरंच नशीब चांगलं होतं म्हणून त्या दिवशी मला हरिकाका भेटले. दृश्य 1. फ्लॅशबॅक. समयराचा कुटील डाव आणि हरिकाकांचा उलगडा. लग्नाच्या काही दिवस आधी जेव्हा समयरा आरवला मिळवण्याचे सर्व प्रयत्न हरली होती, तेव्हा नशिबाने तिला एक चान्स मिळवून दिला. रस्त्याने जात असताना तिला एक वृद्ध व्यक्ती दिसली. तिने निरखून पाहिलं आणि तिला आठवलं, हे तर आरवच्या घरचे लहानपणीचे जुने नोकर हरिकाका. समयरा, काका, तुम्ही तर आरवच्या घरी कामाला होतात ना? हरिकाका, हो, पण तू कसं ओळखतेस मला आणि कोण आहेस तू? समयरा, काका, तुम्ही मला ओळखलं नाही? मी समयरा, आरवची बालपणीची मैत्रीण. तुमच्यासोबत आम्ही दोघं खेळत होतो, आठवलं का? हरिकाका, हो, आठवलं ना. समयरा, पण काका तुम्ही एवढे दिवस कुठे होतात? हरिकाका हळवे होत, मॅडम, आरव बाबा खूप लहान होते तेव्हाच त्यांच्या आईवडिलांचा घात झाला. त्यानंतर त्यांचं कुटुंब त्यांना अमेरिकेला घेऊन गेलं आणि माझीही नोकरी सुटली. समयरा चकित होत विचारते, घात म्हणजे त्यांचा अपघात झाला नव्हता? तेव्हा हरिकाका रडत रडत तो भयान इतिहास सांगू लागतात. नाही मॅडम, प्रतिभा मॅडम आणि सर खूप साधे होते. त्यांच्या शेजारी वैष्णवी आणि तिचा नवरा राहायला आले होते. प्रतिभा मॅडमने तिला मैत्रीण मानलं, पण वैष्णवीच्या मनात श्रीमंतीचा द्वेष होता. तिला प्रतिभा मॅडमच्या संपत्ती आणि भरभराटीत बघून जळण होत होती. म्हणून तिने घराच्या नोकरानीला कावेरीला पैसे देऊन आरवच्या वडिलांवर बलात्काराचा खोटा आरोप करायला लावला. बनावट फोटो सर्वांना दाखवले. संतापलेल्या लोकांनी साहेबांना आणि त्यांना वाचवायला गेलेल्या मॅडमला खूप मारलं. लोकांनी अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. मी ते सगळं लांबून पाहत होतो. नंतर मी वैष्णवीला त्या नोकरानीला पैसे देताना पाहिलं. ती जोरात हसत होती. श्रीमंतीचा माज उतरवला असं म्हणत होती. मी भीतीपोटी तेव्हा गप्प राहिलो, कारण मला कुटुंब होतं. पण मी त्या मुलीला पैसे देताना आणि साहेबांनी मॅडमला जाळतानाचा व्हिडिओ लपवून काढला होता. समयराच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तिला कळून चुकलं की तिच्या हातात आता असा बॉम्ब आहे जो आरव आणि आरोहीचं नातं कायमचं संपवेल. तिने रडण्याचं नाटक केलं. काका, आरव आता त्या वैष्णवीच्या मुलीच्या जाळ्यात अडकले आहेत. तुम्ही त्यांना वाचवाल का? हरिकाका, काय? ती वैष्णवी किती दुष्ट बाई होती आणि त्यांची मुलगी पण तशीच असेल. समयरा, हो, ती पण तशीच आहे. पण आरव आता तिच्या प्रेमात अकंठ बुडाला आहे. तुम्ही काही पण करा काका आणि वाचवा आरवला. तो लग्न करतोय तिच्यासोबत. काका म्हणाले, आता माझी मुले मोठी झाली आहेत. मला कसलीच भीती नाही. आरव बाबांसोबत मी अन्याय होऊ देणार नाही. वैष्णवीने नोकरानीला कसे पैसे दिले होते आणि आरवच्या आईवडिलांना कसं लोकांनी जाळलं होतं, तोच व्हिडिओ आणून लग्नाच्या दिवशी म्हणजेच आज आरवला दाखवला आणि तो लग्न अर्ध्यावर सोडून निघून गेला. फ्लॅशबॅक संपते आणि समयरा परत हसते. विश्वासाची कसोटी आणि रक्ताळलेला भूतकाळ. दृश्य 1. आरवचा आक्रोश आणि आईवडिलांच्या आठवणी.
लग्नाचा मांडव, नातेवाईक आणि त्या भयान व्हिडिओच्या आठवणी मागे सोडून आरव वेड्यासारखा गाडी चालवत आपल्या त्या जुन्या घरी पोहोचला. हे तेच घर होते जिथे आरवचं बालपण गेलं होतं, जिथे त्याच्या आईवडिलांच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. त्यांच्या हसण्या खिदळण्याचे आवाज गुंजायचे. आरवने घराचा दरवाजा उघडला. सगळीकडे धूळ साचली होती. तो धावत आईवडिलांच्या फोटो समोर गेला आणि गुडघ्यावर बसून ढसाढसा रडायला लागला. आई, बाबा, मला वाटलं होतं तुमचा अपघातात मृत्यू झाला आहे, पण तुमचा तर निर्दयीपणे खून केला गेला होता. त्या वैष्णवीने तुमच्यावर खोटा आरोप लावून तुम्हाला लोकांकडून जिवंत जाळलं. का असं केलं देवाने पण तुमच्यासोबत आई? तुम्ही तर सर्वांना मदत करत होतात ना. मग तुमच्यासोबतच असं का झालं? आरवचा आवाज त्या रिकाम्या घरात घुमत होता. रडता रडता त्याला आरोहीचा चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. तिचा निरागसपणा, तिने पिहूला दिलेलं आईचं प्रेम आणि त्याने तिला दिलेले वचन की कोणती पण कंडिशन असली तरी तो तिला सोडून जाणार नाही म्हणून. आरवचं डोकं आता सुन्न झालं होतं. एका बाजूला आईवडिलांच्या खुनाचा सूड होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जीवापाड प्रेम. आई, मार्ग दाखव मला. मी काय करू? आरोहीशिवाय मी जगू शकत नाही, पण तुमच्या खुनीच्या मुलीला मी कसं स्वीकारू? आरवला अचानक चक्कर यायला लागले. त्याचं शरीर साथ देईन असं झालं. तो तिथेच जमिनीवर कोसळला. मांडवातील संघर्ष आणि समैराचा खरा चेहरा. दुसरीकडे लग्नाच्या मांडवात स्मशान शांतता पसरली होती. पाहुणे हळूहळू कुजबुजत निघून जात होते. आरोही नवरीच्या वेशात विखुरलेल्या केसांसह अजूनही बोहरल्यावर बसून होती. शीतल आई आणि आराधना आजी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. आरोही, बाळा चल घरी. आरव नाही येणार आता. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, शीतल रडत सांगत होती. अंजली मावशी तिरस्काराने ओरडल्या. शीतल, घेऊन जा या मुलीला इथून. ज्या घराण्याने माझ्या बहिणीला आणि जिजूंना जिवंत जाळलं, त्या घराण्याचं तोंडही आम्हाला पाहायचं नाही आहे. आरव आता कधीच परत येणार नाही. साधना मामी अंजली मावशींना शांत करायचा प्रयत्न करत होत्या. ताई, शांत व्हा. बघा त्या पोरीची काय अवस्था झाली आहे. पण अंजली मावशी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या. तेवढ्यात समैरा पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही मुखवटा नव्हता. ती क्रूरपणे हसून आरोहीला म्हणाली, आरोही, आता तुझं हे रडणं कोणीच बघणार आणि ऐकणार नाही. आरव आता तुझा कधीच होणार नाही आणि तो लग्नही करणार नाही तुझ्यासोबत. विसरून जा त्याला. आरोही शॉक होऊन समैराकडे बघत राहिली. जी मुलगी आरवसमोर नेहमी तिची बाजू घेत होती, ती समैरा आज इतकी विषारी कशी बोलू शकते? आरोहीला जाणीव झाली की समैरा फक्त चांगली वागण्याचं नाटक करत होती. ती तर अगोदरपासून तशीच होती. आरोहीने डोळे पुसले आणि ठामपणे म्हणाली, नाही, आरव नक्की येतील. त्यांनी मला प्रॉमिस केले आणि ते त्यांचं वचन कधीच मोडणार नाही. ते मला असं अर्ध्यावर सोडून नाही जाणार. माझा त्यांच्यावर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.
आरोहीची अवस्था आणि त्या मजबूत हातांचा आधार. रात्र वाढत चालली होती. आरोही उपवासामुळे आणि मानसिक धक्क्यामुळे पूर्णपणे कमजोर झाली होती. तिचे डोळे मिटू लागले होते. डोकं भिरभिरत होतं. आराधना आजी तिला सावरण्यासाठी पुढे सरसावल्या, पण त्याआधीच आरोहीला चक्कर आली आणि ती बोहरल्यावरून खाली कोसळली. ती जमिनीला टेकणार इतक्यात काळोखातून एक आकृती वेगाने पुढे आली आणि 2 मजबूत हातांनी तिला सावरलं. उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. शीतलने चमकून पाहिलं तर तिथे आरव उभा होता. त्याचे कपडे विस्कटलेले होते. डोळ्यात रडून थकवा होता, पण त्याच्या स्पर्शात ती जुनी ओढ आणि सुरक्षा होती. त्याने बेशुद्ध पडलेल्या आरोहीला आपल्या मिठीत घट्ट पकडले. आरव परत तर आला होता, पण तो लग्नासाठी अपूर्ण गाठ बांधण्यासाठी आला होता की सूडाचं नवीन चक्रव्यूह रचण्यासाठी? आणि आता प्रश्न हा आहे की आरव तर सर्व सोडून गेला होता, मग तो परत कसा आला? हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे माझी ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.